तुकाराम मुंढे यांचं पुढचं टार्गेट चायनीज फूड असणार आहे. चायनीज फूडकडे लक्ष द्या अशी लोकांची मागणी असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलंय. पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या. पाषाण रोडला ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं येस येस तिथे येस येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशनशी अभ्यास केला. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या काही प्रोसेसेस आहेत ते FDAच्या अधिकारात आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं FDAमध्ये, त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील ते करायचे. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात, ते आले म्हणलं, सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे, जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का. म्हणलं काय झालं. नाही, रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील, इथं पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू, म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं. काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान, 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो, कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो, ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची. म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. तुम्ही इतक्या रेड करताय, म्हणजे वेगवेगळे छापे पडतायत, हॉटेलवर पडतायत, कॅन्टीनवर पडतायत. हायकोर्टच्या कॅन्टीनवर पण छापा पडला. त्या हायकोर्टचा जो कॅन्टीन चालक आहे तो कधी असं म्हणाला नाही का, एखादा कॉक्रोच निघाला तर काय होतं त्याच्यात. त्या अन्नाच्या डिशमध्ये एखादा कॉक्रोच असेल तर काय होणार. काय चालेल, एखादा कॉक्रोच तर चालतोच ना. आय थिंक कॉक्रोच काय असतं आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये कळलेलं आहे. त्यांना कळलंय. कारण कॉक्रोच असा आहे, त्याला कुठेही फेगा, तिथून तो जन्म घेतो लगेच. तर ती जी जोक्स अपार्ट, पण ती जी हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काही ते हिअरिंग झाली होती. त्या हिअरिंगमध्ये काहीतरी विषय आला होता की तुम्ही फक्त प्रायव्हेटवर करता का, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट, सेमी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट याच्यावर करता. आम्ही सांगितलं आम्ही सगळीकडेच करतो. मग आमची तपासली आहे का. तर ते म्हणले नाही आहे, तपासून घ्या. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासले. एवढंच केलं बाकी काय.